संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर काहीसा गोंधळ असल्याचं वातावरण पाहायला मिळतंय आणि 8 वाजलेले आहेत. आपण ढोल ताशांच्या गजरात देशाची जी मतमोजणी सुरू झाली आहे त्याचं स्वागत करूया. हे ढोल ताशे नेमके कुणासाठी वाजणार हे काही मिनिटातच आपल्याला समजू शकणार आहे. तुमच्या सगळ्याच्या चेहऱ्यांवरती एक हास्य उमटलेलं आहे. आय एम शुअर या निवडणुकीसाठी आपल्याला वाटलं की 14 जास्त महत्वाची, 14ची निवडणूक, 19 मध्ये वेगळा ट्विस्ट होता, पण 24 मध्ये महाराष्ट्रात जे घडलेलं आहे. एक छोटीशी प्रतिक्रिया राजीव सरांची घेऊयात. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यंदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे 1962ची जी निवडणूक होती ती शेवटची निवडणूक होती की ज्याच्यामध्ये निकाल नेमके कसे लागतील याच्याबद्दल फारशी उत्सुकता नव्हती. आत्ता अशी स्थिती आहे की आपण गेल्या सगळ्या निवडणुका बघितल्या तर सगळ्यांच्या मनामध्ये काय होणारची एक धाकधूक असायची. ही अशी अनेक वर्षांनंतरची निवडणूक कदाचित आपल्या आयुष्यातली पहिली की निकाल काय लागणार याचा आपल्याला सगळ्यांना, सगळ्या देशाला अंदाज आहे. आता फक्त मुद्दा प्रश्न हा आहे की जो दावा, जो विश्वास भाजप व्यक्त करत होतं त्याच्या थोडी इंटरेस्टिंग व्हिज्युअल आहे. संभाजीनगरची अपडेट घेऊया. संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय. संभाजीनगर मधली अपडेट. ऐका तुम्ही आणि काढ द्या माझं. ऐका मी कसं गेटला बंद केलं, त्यांच्या सगळ्या बंदऱ्या बंद केल्या, काही काउंटी केली, बंद केले. तर आणखी एक मोठी अपडेट म्हणजे 543 पैकी 542 जागांवर मतमोजणी सुरू झाली आहे. 542 का? तर सुरतची एक जागा आधीच बिनविरोध भाजपनं जिंकलेली आहे, त्यामुळे एनडीएनं आपलं खातं उघडलेलं आहे. पोस्टल मतमोजणीला देशभरात सुरुवात झाली आहे आणि पोस्टल मतमोजणीनंतर कल काय हाती येतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. काही मिनिटांचा अवधी आणि काही मिनिटांमध्ये आपल्याला पहिले कल देशभरातले, राज्यभरातले समजू शकतील. मंदार गोंजारी आपल्याला माहिती देत आहेत. मंदार, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघ